पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया। माझ्या प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया। आजच्या शुभवर्तमानामधून परमेश्वर आपल्याला सांगत आहे तुझी इच्छा असेल तर तू दुसऱ्यांना माफ करू शकता है। प्रेज द लॉर्ड हालेलुया। आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण अनेक लोकांना पाहतो ते मदत करत नाही कारण त्यांच्या मनामध्ये इच्छाच नाही। ते बोलायला चालू करताय इतक्यात कळतंय ते त्यांच्याकडून काहीच होणार नाही। हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया। म्हणून स्वतः प्रभू येशू सांगत आहे आपल्याला लूका शुभवर्तमान 11व्या अध्यायामध्ये हालेलुया। एक मित्र त्याच्या मित्राकडे जात आहे आणि त्यातील 11व्या अध्यायातील 6वं वचन, कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढावयास माझ्याजवळ काही नाही। हालेलुया। म्हणजे मोठा एका प्रसंगामध्ये हा माणूस सापडलेला आहे। हालेलुया। कोणाकडे जाऊ आशेने गेलेला आहे मित्राकडे। हालेलुया। आता मित्र झोपलेला आहे, मित्राची इच्छा नाही तर काही होणार। हालेलुया धन्यवाद येशू। हालेलुया। आज शुभवर्तमानाद्वारे पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे तुझ्या स्वर्गामध्ये एक बाप आहे, त्या बापाने आपल्यासाठी पाठवून दिलेले पुत्र आहे। हे जे पुत्र आहे ते तुमच्यासाठी बेस्ट फ्रेंड आहे। हालेलुया हालेलुया। जगातील मित्र एखाद्या वेळी उठणार नाही, देणार नाही। हालेलुया। तरी स्वर्गातील जो मित्र आहे तो तुझ्या वेळेत तुझ्यासाठी उभं राहणार, तुझ्या बाजूने उभं राहणार। हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया। तरी प्रभू आपल्याला सांगत आहे विश्वास पाहिजे। कोणाकडे विश्वास पाहिजे, कुठे विश्वास पाहिजे, किती विश्वास पाहिजे? पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे असा विश्वास ठेवा की हा मित्र माझा खरा मित्र आहे। एकदा बोललो नाही म्हणून सांगितलं तर मागे नाही फिरायचं, उत्तर नाही मिळालं तर मागे नाही फिरायचं। हालेलुया प्रेज द लॉर्ड। मी ज्याच्याकडे आलो आहे त्याच्याकडे आहे। कोणाकडे आहे? येशूकडे आहे। हालेलुया। जो खरा मित्र आहे त्याच्याकडे आहे। हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया। काहीतरी अडचण असेल तरी मागे नाही फिरायचं, आश्रय ठेवायचं, शरण जायचं, मागे लागा। हालेलुया। प्रभू मला गरज आहे आणि तुझ्याकडेच ते आहे, तूच मला देऊ शकतो। हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया। आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो। प्रेज द लॉर्ड। गोष्ट म्हणजे खरी गोष्ट। मोबाईल मध्ये हा जो बंधू आहे त्याचा फोटो पाहू शकताय। हालेलुया प्रेज द लॉर्ड। एक सुंदर स्माइल त्यांच्याकडे आहे। त्यांना ख्रिस्त मंडळीने पद दिलेलं आहे। ते पद असे आहे बारिटो कासिरो। प्रेज द लॉर्ड बारिटो कासिरो। हालेलुया। येशूच्या भाषामध्ये असलेले शब्द आहे। या शब्दाचा अर्थ असे आहे ख्रिस्त मंडळीचा लाडका पुत्र। प्रेज द लॉर्ड हालेलुया। अनेकांसाठी लोकांसाठी जीवन जगलेले एक माणूस। प्रेज द लॉर्ड हालेलुया। गेल्या 30-35 वर्ष मी या बंधूला जवळून ओळखतो। आज परमेश्वराकडे जाऊन 5 दिवस पूर्ण झालेला आहे। तेव्हा घरी जाऊन 5 दिवस पूर्ण झालेला आहे। मी त्या बंधूबद्दल तुम्हाला काही गोष्टी बोलत आहे। प्रेज द लॉर्ड हालेलुया। माझा प्रिय बंधू भगिनीनो,
हा बंधू अगदी फुकट मिळालेले, कोणाच्या तरी औदार्याने, कोणाच्या तरी सौजन्याने मिळालेले एक लहानसा खोलीमध्ये राहत आहे. तिकडे आणखीन एका व्यक्तीला येऊन बसायला जागा पुरणार नाही. Praise the Lord. Praise the Lord. कोणतरी त्यांना दिलेला आहे वापरायला. अशा घरामध्ये हा माणूस त्यांच्या उदार हृदयाने अनेक लोकांना घरी घेऊन यायचा, त्यांची सेवा करायचा, त्यांची व्यवस्था करायची. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. मी त्यांचा एक आत्मिक मार्गदर्शक होतो म्हणून आज मला माहिती आहे त्यांच्या गोष्टीविषयी. हालेलुया. मी तुम्हाला काहीतरी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. त्यांच्या नवीन लग्न झालेल्या काळामध्ये हा माणूस बायको हॉस्पिटलमध्ये कामाला आहे, नर्स आहे. बायकोला भेटायला हा जात आहे, बायकोला घरी घेऊन जाण्यासाठी जात आहे. तेव्हा यांच्यापेक्षा पहिलेच तिकडे येऊन बसलेले दुसरा एक माणूस आहे. बायको उतरून येत नाही, बायको त्यांना भेटायच्या तयारीमध्ये नाहीये. त्यांनी चौकशी केली हे काय परिस्थिती आहे. हालेलुया. तेव्हा त्यांच्या बायकोला पाठवून द्या म्हणून बोलताना बाईने अशा प्रकारे निरोप दिला की माझा नवरा माझा खून करायला चाललेला आहे. माझा नवरा माझा खून करायला आलेला असेल तर मी त्यांना भेटायला कसं जाऊ. त्यांच्या हातामध्ये जे बाईक आहे त्यामध्ये माझा खून करायचा व्यवस्था त्यांनी घेऊन चाललेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक अशा प्रसंगामध्ये पळून जातात, तर या माणसाने अशा प्रकारचा एक निर्णय घेतला. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तू जाऊन त्या बाईला काहीतरी करून खाली घेऊन ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवरा बायको दोघांना हा माणूस जाऊन भेटले, त्यांच्याबरोबर बोलले. हालेलुया. शेवट त्यांनी चांगल्या प्रकारे वर झाल्यावर त्यांना सांगितलं की आता माझी खूप मोठी एक इच्छा आहे, तुम्हा दोघांना एक एक चहा पाठवायचा. प्रेज द लॉर्ड. जसं मी तुम्हाला सांगितलं हा माणूस स्वतःचं घर नसलेले माणूस आहे. हालेलुया. स्वतःचं घर नसलेले माणूस. हा माणूस दुसऱ्यांना कसं व्यवस्था करून देणार आहे. चहा स्वतः खायला कधी कधी परिस्थिती अवघड आहे आणि आता त्यांनी समोरच्या माणसांना हॉटेलमध्ये घेऊन जात आहे. हालेलुया. प्रियानो, त्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी तिथे त्यांना काहीतरी नाश्त्याची व्यवस्था केली आणि नाश्तावर घेऊन झाल्यानंतर ना या माणसाने अजून त्यांना जबरदस्त करायला चालू केलं. त्यांनी सांगितलं की आज काम करायचं, तुम्ही नवरा बायको दोघे आज माझ्या घरी झोपायला यायचं. प्रेज द लॉर्ड. त्यांनी सांगितलं आमच्या असे आम्ही येऊ शकत नाही. त्यांनी बोलले समजा आज रात्री मी मेलो तर माझ्या आयुष्यात एक मोठी इच्छा काहीतरी रेल्यासारखं होणार, म्हणून तुम्ही मला मदत करायलाच पाहिजे, तुम्ही यायला पाहिजे आमच्या घरी. हालेलुया. या प्रेमाच्या मध्ये यांच्या प्रेमामध्ये ते नवरा बायको दोघं यांच्या घरी आले. त्यांनी आहे त्यामध्ये जेवणाची व्यवस्था केली. हालेलुया. जसे मी तुम्हाला बोललो छोटीशी खोली आहे, राहायला काही व्यवस्था नाहीये. त्यांनी एक काम केलं, एका जोडपाना राहण्याची व्यवस्था त्यांनी त्यांच्या किचन मध्ये स्वयंपाकघरामध्ये ठेवले. हालेलुया. बायकोनी नवऱ्याला या हे जे आपले अंकल आहेत त्या अंकलचा लाडका नाव जोई म्हणून आहे, त्यांचा खरा नाव पीव्ही थॉमस म्हणून आहे. हा जो पीव्ही थॉमस आहे त्यांच्या बायकोने त्यांना सांगितलं बघा पहिलेच तो माणूस तिच्या खून करायला बसलेला आहे आणि तुम्ही त्या दोघांना एकच खोलीमध्ये ठेवलेला आहे.
प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, रात्रभर या नवऱ्या बायको दोघे ते लोक झोपलेला आहे त्या खोलीच्या बाहेर प्रार्थना करत बसले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सुंदर अनुभव असा प्रकारे आहे की ते नवरा बायको दोघे सकाळी बाहेर पडताना एकमेकांच्यावर खूप प्रेम करून लाड करून एकमेकांना जाणून घेऊन हालेलुया Hallelujah. पूर्वीच्या सगळ्या गोष्टी बदलून एक नवीन जीवन जगण्याच्या ताकदीने बाहेर पडले. हालेलुया. प्रेज द Hallelujah. लॉर्ड, Praise the हालेलुया. Lord. त्या Hallelujah. जोई अंकल आहेत किंवा पी.व्ही. थॉमस जे आहेत रेल्वे स्टेशन मध्ये वगैरे मरायला जाणारे जे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. आत्महत्या करायला वर जाणारे जे लोक आहेत बरोबर पवित्र आत्मा त्यांना दाखवून द्यायच्या, त्यांची व्यवस्था करायच्या, त्यांचं जीवन बदलून घ्यायच्या. हालेलुया. प्रेज द Hallelujah. लॉर्ड. Praise the या Lord. सर्व गोष्टीतून मला एकच गोष्टी बोलायचं आहे. एक चांगला मित्र आहे, त्या मित्राचं नाव आहे येशू. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. या येशूकडून भरपूर आशीर्वाद आपण आजपर्यंत घेतलेला आहे. हालेलुया. Hallelujah. काल जसं मी तुम्हाला वचनाद्वारे समजावून दिलं, मी तुम्हाला आज परत सांगतो, फक्त आशीर्वाद घेणं मिळवणं मात्र नाही, आपण दुसऱ्यांसाठी आशीर्वाद बनायला पाहिजे. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हा जो जोई अंकल आहे आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जागा केली, ख्रिस्त मंडळीला पुढे घेऊन गेले, मंडळीतील लोकांच्यावर भरपूर प्रेम केला. हालेलुया. फक्त मंडळीतील लोक मात्र नाही, दुनियाभरच्या सर्व धर्माच्या सर्व प्रकारच्या लोकांच्यावर त्यांनी प्रेम ओतले. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. Hallelujah. काही महिन्यांपूर्वी म्हातारपणामध्ये त्यांच्या मिसेस मरण पावले आणि 5 दिवसापूर्वी हा बंधू देखील परमेश्वराकडे गेले. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. उशीर होत असेल तरी पण मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. या बंधूची मम्मी 25 वर्ष बिछाण्यावर झोपून राहिलेले, दुःख सहनातून जीवन जगलेले एक बाई होती. हालेलुया. Hallelujah. तिचं हँड रायटिंग एकदम मस्त आहे. तिने पेन हातामध्ये पकडून झोपलेल्या त्या परिस्थितीमध्येच तिने मुलांसाठी, कुटुंबातील लोकांसाठी एक छोटासा पुस्तकासारखा लिहून ठेवले. त्या पुस्तकातील काही पान मी स्वतः वाचलेलं आहे. हालेलुया. Hallelujah. त्यामध्ये मुलांसाठी मम्मीने लिहिलेली एक उपदेश असे आहे, माझ्या लेकरांनो, तुमच्यामध्ये कोणी कुठल्याही परिस्थितीमध्ये असलं तरी मला काही हरकत नाही, तरी तुमच्यामध्ये सगळ्याच्या सगळे माझ्या सोबत स्वर्गामध्ये दिसायला पाहिजे, ही जी अपेक्षा आहे हे मी तुमच्या समोर ठेवत आहे. यामध्ये कोणी कमी पडू नये. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. एक चांगला पप्पा, एक चांगला आजी, चांगला आजोबा. हालेलुया. Hallelujah. त्यांच्या हृदयामध्ये हे विचार पाहिजे, मला स्वर्गामध्ये जायचं आहे आणि माझ्या सोबत माझ्या मुलांना आणि माझ्या मुलांच्या मुलांना घेऊनच मी स्वर्गामध्ये जाणार. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतर्यामी. डोक्याच्या असं एका बाजूला खूप त्रास होत आहे, असं एका व्यक्तीला येशू आता आशीर्वाद करत आहे. मासली पकडणारा अनेक लोकांना, छोट्या प्रकारे मासली पकडण्याच्याच व्यवस्था आहे अशा काही लोकांना प्रभू आज एक विशेष आशीर्वाद देत आहे. मानेच्या एका बाजूला खूप थकल्यासारखा होत आहे आणि त्या पूर्ण भाग दुखत आहे, ते दुखणे कधी कधी हातापर्यंत येत आहे. अशा अनेक लोकांना पवित्र आत्म्याने स्पर्श केलेला आहे.
लेखवीच्या जागेच्या संबंधामध्ये त्रास असलेले काही लोकांना, चक्कर येत आहे अशा काही लोकांना, पोटामध्ये एकदम पोट बिघडल्यासारखा एका स्थितीतून जाणाऱ्या व्यक्तीला प्रभू येशू आता आशीर्वाद करत आहे. पण बसतो त्या भागामध्ये, कमरेच्या खालच्या भागामध्ये एका साईडला खूप त्रास असलेले कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी जबरदस्त अशक्तपणा येत आहे, त्यांना अशक्तपणा येत आहे, त्यांना प्रभू स्पर्श करत आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती कोणाच्याही पकडामध्ये येऊ नये म्हणून मोठापणामध्ये फिरताय. हालेलुया. येशू आपल्याला सांगत आहे, खरा मोठापणा म्हणजे आपण दुसऱ्यांच्या आणि देवाच्या स्वाधीन जातो ते आहे. हालेलुया. जे बाकी जे मोठापणा आपण करतो, दाखवतो, हे सर्व अहंकार आहे. हालेलुया. येशू आपल्याला सांगत आहे, तुम्ही क्षमा करायला शिका, मी तुम्हाला ज्ञान देणार. हालेलुया. जगामध्ये आत्मिक ज्ञानामध्ये वाढत गेलेले जे अनेक लोक आहेत, त्यांनी क्षमा करायला शिकले, तेव्हा त्यांना ते दान मिळालेलं आहे. हालेलुया. तुमच्याशी बोलताना पूर्ण रक्ताने भरलेले, जखमलेले येशूचं शरीर माझ्या डोळ्यासमोर आहे. केवढे त्रासातून येशू गेला. येशूने त्यातील एकाला सुद्धा सांगितलं नाही, मी तुला दाखवतो, तुझ्यासाठी मी ठेवलेला आहे. हालेलुया. उलट बापाजवळ निरंतर प्रार्थना करता येईल, बापा त्यांना क्षमा कर, बापा त्यांना क्षमा कर. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी प्रभू ते देणगी देत आहे. तुमच्यावर येणारे एक आपत्ती देवाने एका क्षणामध्ये आता काढून टाकलेलं आहे, फेकून दिलेलं आहे. हालेलुया. शेतीवाडीमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना प्रभू त्या कामाचा फळ आणि यश देत आहे. गुडघ्याला ऑपरेशन बोललेलं आहे अशा कोणाला तरी प्रभू आता आशीर्वाद करत आहे आणि गुडघ्यांच्या त्रासातून येशू त्यांना मुक्ती देत आहे. असे कोणतरी आहे, एकदम अंगावर ताकदच राहिलं नाही, कोमोजलेल्या एका फुलाप्रमाणे आलेला आहे. त्या कंडिशनमध्ये असलेल्या व्यक्तीला येशू नवजीवन देत आहे. कोणाच्या तरी डोळ्यातून अश्रू वाहत आहे, असे कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. एक बोट कुठंतरी लागलेलं आहे, त्रासातून जात आहे, अशा कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. हालेलुया. नवीन भाषा शिकण्याचं दान पवित्र आत्मा काही लोकांना देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.